Hello, welcome students. Today's started the new topics, new lectures, the mechanical property of solids. मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स बघत असताना आपल्याला पहिल्यांदा हे माहिती असणं गरजेचं आहे. स्टेट्स म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसेस ही स्टेट्स ऑफ सॉलिड कसे डिफाईन केलं जातं, कसे डिस्ट्रीब्यूट केलं जातं, त्याचबरोबर कसं डिस्टिंग्विश केलं जातं, ह्या गोष्टी आपण बघायचं आहे. तर स्टेट्स म्हणजे कुठल्याही पण जे सॉलिड असू द्या, लिक्विड असू द्या, गॅसेस असू द्या, इट इज बाउंडेड, इट इज कॉन्ट्रीब्युटेड बाय द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स are arranged regularly, irregularly in the same geometric state. म्हणजे आपण बघत आहे सॉलिड. पहिल्यांदा आपण सॉलिड बघणं गरजेचं आहे. आपल्याला बघायचं काय आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स, म्हणजे सॉलिडमध्ये चेंज होणारे मेकॅनिकल आणि त्याची काय प्रॉपर्टीज असणार आहे, म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. म्हणजे आपल्याला बघायचं मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिडची मेकॅनिकल प्रॉपर्टी बघत असताना आपल्याला पहिल्यांदा काय माहिती असणं गरजेचं आहे, व्हॉट आर द सॉलिड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिजिड बॉडी बिकॉज दिस इज द व्हेरी क्लोजेस्ट अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. प्रत्येकमध्ये गॅसेस असू द्या, त्याचबरोबर लिक्विड्स अँड सॉलिड्स दे आर फॉर्म्ड बाय द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ atoms or molecules, regular arrangement of atoms, molecules in some geometrical structure or geometrical arrangement, definite geometrical structure, indefinite geometrical structure, किंवा असं बी म्हणू शकतो definite arrangement of the atoms in some geometrical structure, indefinite geometrical structure. कुठल्याही पद्धतीचं geometrical structure असू दे, जे अरेंजमेंटवरनं आपल्याला डिसाईड करू शकतो की हे मटेरियल सॉलिड आहे, लिक्विड आहे और गॅसेस आहे. is geometrical structure. This decide the state of matter. हेच आपल्याला काय करतं, मॅटरचं स्टेट कुठला आहे, सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, गॅसेस आहे, हे डिसाईड करायचं काम कशाचं आहे. रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स, दिस कॅन बी अरेंज्ड इन द सम जॉमेट्रिकल स्ट्रक्चर अँड दिस कॅन बी डिसाइडेड टू द स्टेट ऑफ matters. When the matters are liquid, the arrangements are in rarely distributed or in the frequencies of, म्हणजे जे काही अरेंजमेंट असतं कॉम्पॅक्टली क्लोजेस्टली अरेंजमेंट असतात, काय असतं थोडीशी डिस्ट्रीब्युशन्स लांब लांब झाले असते, त्यामुळं ते काय असते लिक्विड असते. त्याच्यापेक्षाही लांब लांब जर डिस्ट्रीब्युशन झाले असेल, कन्सिडर करा दिस इज द ॲटम्स आहेत, या ठिकाणी काही ॲटम्स आहेत अँड ह्या कंटेनरमध्ये काय आहे, लिक्विड आहे असे कन्सिडर करा. जेव्हा लिक्विड असते तेव्हा कसं असते, अरेंजमेंट रेअर झालेले असते. त्याचबरोबर जेव्हा हे कंटेंट गॅसेसने भरलेले असते तेव्हा अरेंजमेंट अजून आणखी थोडीशी लांब लांब झालेले दिसून येते. आणि जेव्हा हीच गॅसेस असते आणि रिजिड बॉडी असते, इट इज क्लोजली अरेंज्ड. जे सेपरेशन्स ऑफ टू ॲटम्स ऑर टू मॉलिक्युल्स आर व्हेरी व्हेरी लेस or very distance between two molecules or two atoms are minimum. This is called as solid atoms. Then the equilibrium state at a room temperature, म्हणजे जी काही स्टेट असणार equilibrium state at a room temperature. at room temperature इक्विलिब्रियम स्टेटला असणारे सॉलिड केव्हा असते, रूम टेम्परेचरला असते. त्याचबरोबर जे सॉलिड्समध्ये असतात, जे किंवा वायर्स असू दे, कुठल्याही पद्धतीचं एका सॉलिड असू दे, रिजिड बॉडी असू दे, ते सॉलिड्स किंवा रिजिड बॉडी त्याची जी काही पार्टिकल्स आहेत ते काय करत असतात, थोडीशी व्हायब्रेट होत असतात फ्रॉम देअर मीन पोझिशन, बट दे कुड नॉट बी ल्यूज देअर पोझिशन्स, बट ते काय थोडेसे व्हायब्रेट होत असतात, थोडेसे चेंजेस होत असतात. तेव्हा जेव्हा टेम्परेचर कमी असते तेव्हा ॲट ए रूम टेम्परेचर एकदम स्लाइटली, बट ते कुड नॉट बी ल्यूज देअर पोझिशन्स, म्हणजे त्या पोझिशनवरनं सरकत नाही. जसं मी कंटेनर दाखवलं, या ठिकाणी काही ॲटम्स असतात, ह्या व्हायब्रेट होत असतात, बट त्याची पोझिशन न चेंज होता व्हायब्रेट होत असतात. इट इज imaginary parts. Okay, then now
वी स्टडी वेन आपण जेव्हा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो तेव्हा ती बॉडी काय करत असते, त्याची जी साईज आहे, शेप आहे, चेंज करत असते. म्हणजे ती जी काही पार्टिकल्स आहेत, जे ॲटम्स आहेत इनसाइड टू दिस मॅटर्स, इनसाइड टू द सॉलिड्स, दे कॅन बी व्हायब्रेटेड, देन ते चेंजेस देअर पोझिशन्स ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे तिची पोझिशन हे चेंज करत असतात. तेव्हा ते कसं असतं, साईज अँड शेप ऑफ द बॉडी विच कॅन बी चेंजेस. आता आपण समजलं की सॉलिड म्हणजे काय, सॉलिड कशापासून बनलेलं असतं आणि सॉलिड कसं बनलेलं असतं, डिफरन्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, या छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये आपण बघत गेलं, थोडा वरलेलं आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघत आहे जेव्हा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये कसं रूम टेम्परेचरमध्ये इक्विलिब्रियम स्टेटला असते. त्याचबरोबर आता आपण बघायचं की ॲक्च्युली सॉलिडमध्ये होती काय, मेकॅनिकल प्रॉपर्टी बघत असताना ॲक्च्युली सॉलिडमध्ये होते काय, सॉलिडमध्ये काय चेंजेस होते जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो, एखाद्या वस्तूला प्रेस करतो किंवा एखाद्या वस्तूला एक्सटेंड करतो, लांब ओढायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या ठिकाणी काय होत असते. एक्सटर्नल फोर्स, वेन वी अप्लाय द एक्सटर्नल फोर्स, बॉडी कॅन चेंजेस देअर साइज अँड शेप or both at a same time. This process is called as deformations. आपण काय बघत आहे, डिफॉर्मेशन्स म्हणजे काय. डिफॉर्मेशन इट इज द प्रोसेस आहे, एक असं प्रोसेस आहे, इट इज द चेंजिंग प्रोसेस वेन वी अप्लाय द फोर्स, एक्सटर्नल फोर्स. एखाद्या वायर घेतला आणि त्याला आपण फोर्स अप्लाय करून वडायचा प्रयत्न केला, ती बॉडी लेग तुम्ही थोडीशी एक्सटेंड झाल्यासारखं दिसते. डिफॉर्मेशन वेन वी अप्लाय द एक्सटर्नल फोर्स, द बॉडी चेंजेस, साईज चेंज करत असते किंवा त्याची शेप चेंज करत असते किंवा अशा टायमाला दोन्ही देखील चेंज करत असते, त्याला म्हटलं जातं डिफॉर्मेशन. इट इज कॉल्ड ॲज डिफॉर्मेशन. when external force applied, external force apply body changes size or shape or both at the same time. Size देखील चेंज होतं, त्याचं शेप देखील चेंज होतं, both at the same time. This phenomena or process is called deformations. What is the deformation? जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स एखाद्या बॉडीला अप्लाय करतो, वायर वाढायची मी तुम्हाला एक एक्झाम्पल झाली. जेव्हा आपण बॉल असते, स्पंज बॉल, जेव्हा आपण त्या स्पंज बॉलला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून जेव्हा आपण प्रेस करतो, आपल्या बुट्टीमध्ये जेव्हा त्याला दाबत असतो, त्याची साईज आणि शेप देखील चेंजेस होत असते. ते कशामुळे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिफॉर्मिंग फोर्स म्हणतो. देन एक्सटर्नल फोर्स, त्याचबरोबर एक सॉलिड असे आहे, जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो आणि जेव्हा आपण फोर्स रिलीज करतो, आपण जेव्हा स्पंजला प्रेस करत असतो, कुठली स्पंज असू दे, स्पंज बॉल असू दे, स्माइली बॉल असू दे, जेव्हा आपण आपल्या मुठ्ठीमध्ये धरून प्रेस करत असतो तेव्हा त्या ठिकाणी आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत असतो. त्याच पद्धतीने जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स रिलीज करतो, आफ्टर द डिफॉर्मेशन द बॉडी कम्स इट्स ओरिजिनल पोझिशन. The body comes its original position. This is called as restoring force. आणि त्या आतली जी काही फोर्स असते त्याला एक्झॅक्टली परत त्याच्या पोझिशनला आणायचा प्रयत्न करते, त्याला म्हटलं जातं रिस्टोरिंग फोर्स. अप्लाय फोर्स अँड रिस्टोरिंग फोर्स. आता बघत आहे रिस्टोरिंग फोर्स. डिफॉर्मेशन बघितलं, डिफॉर्मेशनमध्ये काय करत असते, बॉडीमध्ये चेंजेस होत असते. बॉडी कॅन बी डिफॉर्म्ड, बॉडी कॅन बी चेंजेस देअर साईज, शेप ॲट बोथ ॲट अ सेम टाईम. बट रिस्टोरिंग फोर्स, the force, internal force of the body tries to, the body comes at original position, size, shape or both after the removal of external force. This force is called as restoring force. The restoring force and external force are equal. हे क्वेश्चन्स आहे, जेव्हा आपण रिस्टोरिंग फोर्स आणि एक्सटर्नल फोर्स जर इक्वल असतात तर होय, बिकॉज वेन वी अप्लाय द फोर्स सम चेंजेस आर वी सीन द सम चेंजेस. जेव्हा आपण बॉलला प्रेस करत असतो, एक फेमस एक्झाम्पलमध्ये बॉलला प्रेस करत असतो, जितकी फोर्स आपल्याला लागते प्रेस करून त्याची साईज चेंज करण्यासाठी, तितकीच फोर्स त्या इंटरनल फोर्स लागत असते. जेव्हा ती आपण डिफॉर्मिंग फोर्स रिलीज करत असतो, आपल्या हँड रिलीज करत असतो, तितकीच फोर्स लागत असते त्या बॉलला, त्या स्माइली बॉलला त्याच्या ओरिजिनल पोझिशन आणण्यासाठी. दिस इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स ऑफ द
मटेरियल्स. म्हणजे इट इज वन ऑफ द मेकॅनिकल पार्ट आपण जे स्टडी करत आहे इन द सॉलिड्स. आपण काय काय बघितलं, सॉलिड्स म्हणजे काय आणि सॉलिडमध्ये काय काय चेंजेस होत असते अशा गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर जी काही डिस्प्लेसमेंट होत असते जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो, ज्या बॉडीमध्ये ज्या मॉलिक्युल्समध्ये ॲटम्समध्ये डिस्प्लेस होत असते, ते झालेले डिस्प्ले परत कशामुळे येत असते, रिस्टोरिंग फोर्समुळे परत त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला, परत त्याच्या मेन पोझिशनला त्या पार्टिकल्स येत असतात. वेन वी रिमूव्ह ऑफ एक्सटर्नल फोर्स. External force and restoring force are equal. Restoring force equal to external force. त्यालाच आपण डिफॉर्मिंग फोर्स देखील म्हणू शकतो. Why they called deforming force? Because they form the deformations. The causes, the reasons of the deformation, it is the deforming, it is the external force. It is also called as deforming force. डिफॉर्मिंग फोर्स. ठीक आहे, एकदम साधा सिंपल छोटासा व्हिडिओ होता. आपण फक्त बेसिक गोष्टी इंट्रोडक्शन घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. सॉलिड बघत असताना आपल्याला पहिल्यांदा सॉलिड म्हणजे काय असणं माहिती असणं गरजेचं आहे की सॉलिड कसं असतं, एक ॲटमचं रेग्युलर अरेंजमेंट झालेलं असतं, सम जॉमेट्रिकल शेप्स, ते काय करत असतं, तिचं डिसाईड करत असतं स्टेट ऑफ मॅटर्स. अरेंजमेंटच डिसाईड करतो. जर कम्पॅक्टली क्लोजली अरेंज्ड असेल किंवा जे डिस्टन्स असतील इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स, जेव्हा दोन सेपरेटेड ऑर नेबर ॲटममध्ये जे काही डिस्टन्स असते, जर एकदम कमी डिस्टन्स, जितका कमी डिस्टन्स असेल तितका तो मॅटर कसा आहे, सॉलिडमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचं डेन्सिटी देखील वाढत असते. द डेन्सिटी ऑफ सॉलिड इज मोर दॅन द डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड गॅसेस. आईस इट इज द एक्सेप्शन असणार आहे. आईसचं डेन्सिटी कसं असणार, लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा कसं आहे, कमी आहे. ते एक एक्सेप्शनल केस आहे. त्याचबरोबर आपण काय बघितलं, जेव्हा रूम टेम्परेचर असते तेव्हा एक व्हायब्रेट होत असते, स्लाइटली व्हायब्रेटेड, बट दे कुड नॉट बी चेंजेस देअर मीन पोझिशन ऑर दे कुड नॉट बी लूज डिस्प्लेस्ड फ्रॉम द ॲटम्स फ्रॉम देअर मीन पोझिशन्स. वेन वी अप्लाय द एक्सटर्निंग फोर्स, एक्सटर्नल फोर्सला आपण काय म्हणलेलं आहे, डिफॉर्मिंग फोर्स देखील म्हणलं आहे. का, कशासाठी म्हणलेलं आहे, दे कॉज द डिफॉर्मेशन्स ऑफ द बॉडी, म्हणजे बॉडीची साईज चेंज आणि शेप चेंज करण्यासाठी असत असते. आणि ही कधीपर्यंत पॉसिबल आहे, डिफॉर्मेशन केव्हापर्यंत पॉसिबल आहे, एक सर्टन लिमिटपर्यंत. आपण फक्त वायरला खेचत गेलेला आहे, उगा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला आहे, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केलेला, आणि अशा एका सर्टन फोर्सवर ते वायर ब्रेक होत असते. द ब्रेक्स द वायर्स, द लेंथ इन्क्रीज होत असते, बट सर्टन टाईमला किंवा सर्टन लिमिटला ते ब्रेक्स होत असते. म्हणजे ते ब्रेक्स झालेलं होईपर्यंत आपण जे डिफॉर्मिंग फोर्स असते ते डिफॉर्मेशन लिमिट्स, इट इज अ लिमिट असणार आहे ते डिफॉर्मेशनचं. ठीक आहे, त्या बॉडीचं लिमिट्स असणार आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार प्लास्टिक बॉडी आणि इलॅस्टिक बॉडी किंवा त्याचे बिहेवियर्स. इलॅस्टिसिटी म्हणजे काय, प्लास्टिसिटी म्हणजे काय, एक छोटासा एक्झाम्पल्स घेऊन आपण ते सॉल्व्ह करणार आहे. त्यानंतर आपण एक्झॅक्टली टॉपिकला सुरुवात करणार. स्ट्रेन, फ्रिक्शन्स अशा वेगवेगळ्या पद्धतीचे टॉपिक, वेगवेगळ्या पद्धतीचे कंटेंट्स या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे.